विट्यासारख्या सुवर्णनगरीत आल्यावर एक विचार मनात येतो तो म्हणजे आपलेही इथे एखादं घर असावं। तुमच्या मनातील हीच इच्छा पूर्ण होईल। लेंगरे रस्त्यावर प्रस्तावित रिंग रोडला लागूनच उभारण्यात येणाऱ्या विट्यातील ईशान्य या ग्रह प्रकल्पातून उद्योगी व मेहनती विटेकरांना मुंबई पुण्यासारख्या शहराप्रमाणे आधुनिक सुविधा देणारा हा वैभवशाली प्रकल्प, उत्तम जीवनशैलीची ओळख देणारे प्रशस्त रस्ते, भुयारी गटार, स्विमिंग पूल, लहानग्यांसाठी खेळणी, ओपन एअर थिएटर, देखणं क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स कॅफे, अद्ययावत जिम, ज्येष्ठांसाठी नानानानी पार्क यासह सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा निसर्ग सुंदर परिसरात सर्वसामान्यांना देखील परवडेल अशा माफक दरात 1 BHK व 2 BHK फ्लॅट्स तसेच रो हाऊसेस आणि ट्विन बंगलो आम्ही उपलब्ध करून देत आहोत। चला तर मग आपल्या हक्काचं घर आजच बुक करूया। संपर्क 7498910108। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज। राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर। युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय। वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी फायनल करण्यात आली आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आज पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करणार आहेत। गोपीचंद पडळकर यांनी नागपुरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे सांगली लोकसभा निवडणुकीत आता चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे। भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला तरी गेल्या अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती। यावेळी सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाहीर करण्यात आली। यानंतर माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत काँग्रेसचा धक्का दिला। परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटने जवळजवळ निश्चित असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी न देता विशाल पाटील यांना उमेदवारी दिली। यानंतर पडळकरांनी खासदार संजय काका पाटील व युवा नेते विशाल पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत पुन्हा एकदा शड्डू ठोकला। या घडामोडीनंतर गोपीचंद पडळकर व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली। या चर्चेनंतर युवा नेते गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीकडून निश्चित करण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। त्यानुसार आज सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करणार आहेत। एकूणच सांगली जिल्ह्यात भाजपकडून खासदार संजय काका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर अशी लढत होणार असून या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे। अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज।